ओके. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आवाज येतोय? हो सर. ओके. हो तर सर. आपण सीबीएस सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, ड्रग्स युजफुल इन द मॅनेजमेंट ऑफ हार्ट फेल्युअर. ओके. तुमच्या दृष्टीने हार्ट फेल्युअर म्हणजे काय? कोणी सांगू शकता हार्ट फेल्युअर म्हणजे काय? हार्ट फेल्युअरचे काही डेफिनेशन? हार्ट हार्ट फेल्युअर. पाहिजे एवढं पंप ब्लड नाही, ब्लड पंप नाही करू शकत हार्ट. ओके, ओके, ओके. So heart failure means heart is not able to pump sufficient amount of blood which is required for normal metabolic needs of our body. जेवढी आपल्या शरीराला गरज आहे शरीरातल्या पूर्ण भागाला रक्ताची, तेवढं ब्लड हार्ट जर पंप करू शकत नसेल तर त्याला आपण हार्ट फेल्युअर असं म्हणतो. सो हार्ट इज नॉट एबल टू पंप सफिशियंट अमाउंट ऑफ ब्लड विच इज रिक्वायर्ड टू फुलफिल बॉडीज मेटाबॉलिक डिमांड्स, देन दॅट कंडिशन इज नोन ॲज हार्ट फेल्युअर. आता हार्ट फेल्युअर मध्ये आपण वेगवेगळे कॉजेस पाहणार आहोत हार्ट फेल्युअरचे. त्यानंतर टाइप्स ऑफ हार्ट फेल्युअर पाहणार आहोत. ओके. आणि त्यानंतर कोणते ड्रग आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करू शकतो ते आपण पाहणार आहे. तुम्हाला हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंटसाठी कोणते ड्रग यूज होतात त्याविषयी काही माहित आहे का? कोणते कोणते ड्रग आपण यूज करू शकतो किंवा तुम्ही कोणते यूज केलेले आहे किंवा करताना पाहिलेले आहेत? डिगॉक्झिन यूज करतो. ओके. डिगॉक्झिन नावाचा ड्रग यूज करतात. ओके. त्याच्यानंतर डायुरेटिक पण देतो, फ्रुसिमाइड वगैरे. डायुरेटिक. ओके. आणि पेशंट बऱ्यापैकी म्हणजे खराब असेल तर मग डोपामिन डोबी. ओके. डोपामाइन, डोब्युटामाइन. ओके. ओके. तर हार्ट फेल्युअर मध्ये हे ड्रग यूज करतात हे तुम्हाला आता माहित आहे. डिगॉक्झिन, डायुरेटिक, डोपामाइन, डोब्युटामाइन. ओके. ओके. तर हे ड्रग सगळ्यांना माहित आहेत? याविषयी माहित आहे सगळ्यांना? हो सर. ओके. आता हे सगळे ड्रग कशावरून स्टार्ट झालेले आहेत? डी वरून. तर ऍटलिस्ट हे चार ड्रग तुम्हाला लक्षात ठेवू शकता तुम्ही: डिगॉक्झिन, डायुरेटिक, डोपामाइन, डोब्युटामाइन. ओके. त्याचप्रमाणे काही अदर ड्रग्स पण आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो, ते पण आपण पाहणार आहोत. त्यात जे आहेत बीटा ब्लॉकर्स आहेत, एसी इनिबिटर किंवा एआरबीज आहेत, किंवा अदर अदर आयनोट्रॉपिक ड्रग आता अवेलेबल आहे: इनॅम्ब्रिनॉन, मिल्ड्रिनॉन. ओके. स्पायरोनोलॅक्टोन आहेत डायुरेटिक मध्ये. फ्युरोसिमाइड सोडून बाकीचे किंवा जे ड्रग आहेत त्यात स्पायरोनोलॅक्टोन डायुरेटिक पण आपण यूज करू शकतो. तर हे सर्व ड्रग आपण पाहणार आहे. तर ऍटलिस्ट 4D तर तुमच्या लक्षात राहतील, ते विसरणार नाही: डिगॉक्झिन, डायुरेटिक, डोपामाइन, डोब्युटामाइन. हे तुम्हाला म्हणजे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ह्या ड्रग यूज केलेलं तुम्ही पाहिलेलं असेल. ठीक आहे. इंट्रोडक्शन पार्ट आपला थोडक्यात हार्ट फेल्युअर म्हणजे काय आणि त्याच्याशी कोणते ड्रग यूज करतात हे तुम्हाला मी थोडक्यात नावं सांगितलेली आहेत. आता आपण डिटेलमध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे जे पॉइंट्स महत्वाचे ते एक एक करून पाहूया. तो व्हॉट इज हार्ट फेल्युअर? इट इज अ स्टेट इन विच heart is not able to pump sufficient blood which is required to fulfill the demand of our body. This is known as एक heart मिनिट. failure. Okay. It is known as a heart failure. Okay. Just take minute. Okay. जर आपला हार्ट जेवढी आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट आहे तेवढं जे ब्लड लागतं तेवढं ब्लड जर पंप करू शकत नसेल, त्या कंडिशनला आपण हार्ट फेल्युअर असं म्हणतो. ओके. आता साइन सिम्टम्स काय आहे हार्ट फेल्युअरचे? तुम्हाला काय साइन सिम्टम्स माहिती आहे हार्ट फेल्युअर रिलेटेड? डिस्नी असतो पेशंटला. ओके. इडिमा इडिमा. असतो. डिस्निया. ओके. डिफिकल्टी. इडिमा. इडिमा. इडिमा असतो. ओके. 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 अजून?
डिस डिसपनिया, इडिमा आणि कफ हा बोला. कफ असतो ना पल्मोनरी इडिमा झालं. पल्मनरी इडिमा, कफ कफ हा, कफ लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असेल तर कफ काही पेशंट मध्ये दिसून येतो. ओके. राईट हार्ट फेल्युअर असेल तर असं होतं. ज्युगुलर व्हेनस प्रेशर काय होईल त्याच्यात? रेज होतो. रेज होतो. ओके. लिव्हरचं कंजेशन असतं. ओके. असाइटिस असू शकतं त्यामध्ये. तर हे सारे काही मॅनिफेस्टेशन हार्ट फेल्युअरचे आहेत. ओके, तेच आपण पाहणार आहोत. आणि फार्मेकोलॉजीमध्ये तुम्हाला कोणी साईन सिम्टम्स विचारणार नाही, पण तोच क्वेश्चन जर तुम्हाला मेडिसिन मध्ये आला तर यामध्ये तुम्हाला साईन सिम्टम्स, कॉजेस, त्यानंतर टाइप्स, ह्या गोष्टी तुम्ही थोडक्यात मेन्शन करू शकता. आणि ट्रीटमेंट तुम्हाला कोणकोणत्या पॉईंट्सवर लिहायची आहे ते आपण नंतर डिस्कस तर करणार आहोत. तर हा पार्ट तुम्हाला मेडिसिन मध्ये पण लिहिता येऊ शकतो. ठीक आहे. तर आता पेशंटचं जे आहे हार्ट फेल्युअर, एक तर काही पेशंटला राईट हार्ट फेल्युअर असू शकतो, काही पेशंटला लेफ्ट हार्ट फेल्युअर असू शकतो. ओके. तर जेव्हा राईट हार्ट फेल्युअर होतो तेव्हा काय होतं की जे ब्लड हे पूर्ण आपल्या बॉडीकडून इन जे राईट ॲट्रियम मध्ये येतं, तिथून ते राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं आणि राईट व्हेंट्रिकल मधून ते लंग्स मध्ये येतं. लंग्स मध्ये प्युरिफाईड होऊन लेफ्ट ॲट्रियम मध्ये येऊन लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येऊन परत aorta मध्ये येतं आणि मग पूर्ण बॉडीला जातं. तर राईट हार्ट फेल्युअर मध्ये काय होतं की जे ब्लड आहे राईट आर्ट्रियम व्हेंट्रिकल, ते पुढे व्यवस्थित पंप न झाल्यामुळं ते तिथंच राहतं आणि त्यामुळं जे पेरिफेरल बॉडीमधून येणारं रक्त आहे ते पण पूर्ण ते व्यवस्थित हार्टमध्ये येऊ शकत नाही आणि पेरिफेरल टिश्यूचं त्यामध्ये कंजेशन होऊ शकतो. मग त्यामध्ये डिपेंडेंट एडिमा, ॲसायटिस, ओके, लिव्हर कंजेशन्स, ओके, सायन्स रिलेटेड टू इम्पेअर्ड लिव्हर फंक्शन दिसू शकतं. गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक कंजेशन होऊ शकतं. त्यात ॲनोरेक्झिया, जीआय डिस्ट्रेस आणि वेट लॉसही होऊ शकतो. लेफ्ट हँड हार्ट फेल्युअर मध्ये काय होतं की कार्डियक आउटपुट डिक्रीज होतं. पंप जे ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आहे ते जर व्यवस्थित पंप झालं नाही तर कार्डियक आउटपुट कमी होणार. कार्डियक आउटपुट कमी झाला तर डे टू डे ऍक्टिव्हिटी ही पेशंटला करणं डिफिकल्ट होतं. ओके. सो ऍक्टिव्हिटी इंटॉलरन्स अँड सायन्स ऑफ डिक्रीज टिश्यू परफ्युजन. ओके. त्याचप्रमाणे समजा लेफ्ट हार्ट साईडचा हार्ट फेल्युअर असेल तर पल्मनरी कंजेशनचे चान्सेस जास्त आहे. आणि पल्मनरी कंजेशन झाल्यामुळं काय मॅनिफेस्टेशन होऊ शकतात, तर गॅस एक्सचेंज इम्पेअर्ड होऊ शकते. त्यामुळं सायन्स ऑफ हायपोक्सिया आणि सायनोसिस डेव्हलप होऊ शकतो. पल्मोनरी इडिमा होऊ शकतो. त्यामुळं कफ विथ फ्रॉदी स्पुटम, आताच तुम्ही सांगितलं ते एक मॅनिफेस्टेशन देऊ शकतं. त्याचप्रमाणे डिस्पनिया, पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्पनिया काही पेशंटमध्ये होतो, काही पेशंटमध्ये ऑर्थोपनियाही होतो. ओके. तर हे काही मॅनिफेस्टेशन आहेत जे हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये दिसून येते. ओके. हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये हे मॅनिफेस्टेशन दिसून येतात. तर नेक्स्ट स्लाइडमध्ये मी परत ते मेन्शन केलेले आहे. ओके. नेक्स्ट स्लाइडमध्ये पण येणार आहे. ओके. तर समजले तुम्हाला हे मॅनिफेस्टेशन? हो सर. हो सर. ओके. ठीक आहे. ओके. ऑर्थोपनियाचा अर्थ असा आहे की पेशंट जेव्हा झोपतो त्यावेळेस पेशंटला डिफिकल्टी इन ब्रीदिंग होतं आणि जेव्हा तो बसतो किंवा उभा असतो त्यावेळेस त्याला रिलीफ मिळतं. ओके. सो शॉर्टनेस ऑफ ब्रीथ दॅट happens when patient is lying on his or her back. ओके. त्यावेळेस जे डिफिकल्टी इन ब्रीदिंग होतं त्याला एक ऑर्थोपनिया असं नाव दिलेलं आहे. तर डिसपनिया इज डिफिकल्टी इन ब्रीदिंग. ऑर्थोपनिया म्हणजे झोपताना पेशंटला दम लागतो, बसल्यावर त्याला थोडं रिलीफ भेटतं. सायनोसिस, कफ, ओके, ऍक्टिव्हिटी कमी झालेल्या असतात. असाइटिस, डिपेंडेंट इडिमा, ओके, त्यानंतर लिव्हर कंजेशनचे साईन्स असतील. जीआय कंजेशन मध्ये अॅनोरेक्झिया, वेट लॉस, जीआय डिस्ट्रेस असू शकतं. हे सर्व मॅनिफेस्टेशन हार्ट फेल्युअरचे आहेत. ओके.
तर तेच आहे, हे सर्व मॅनिफेस्टेशन आहे. तर लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर मध्ये पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्पनिया, इलिव्हेटेड पल्मनरी कॅपिलरी वेज प्रेशर, पल्मनरी कंजेशन, मग त्यामुळे कफ, क्रॅकलिंग साऊंड किंवा विजेस दिसून येतात. ब्लड टिंच स्पुटम ही त्या पेशंटमध्ये दिसून येतात. टॅकेपनिया, रेस्पिरेटरी रेट वाढतो. ओके, पेशंट रेस्टलेस असतं. कन्फ्युजन, ऑर्थोपनिया मी जस्ट सांगितलं. त्यानंतर टॅकिकार्डिया, हार्ट रेट वाढलेला असतो. एक्झर्शनल डिस्पनिया, काही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर दम लागतं. फटिक, सायनोसिस. राईट साइड हार्ट फेल्युअरलाच आपण कॉर पल्मोनरी असं म्हणतो. त्यामध्ये पेरिफेरल व्हेनस प्रेशर वाढलेलं असतं. असाइटिस, एनलार्ज लिव्हर अँड स्प्लीन, फटिक. ओके, it may be due to chronic pulmonary problems. This is one of the cause of this right side heart failure. Jugular veins distended असतात राईट साइड हार्ट फेल्युअर मध्ये. त्यानंतर अनोरेक्सिया अँड कंप्लेंट्स ऑफ जीआय डिस्ट्रेस, जीआय कंजेशन मुळे. ओके, डिपेंडंट एडिमा आहे. ओके, तर हे सारे काही मॅनिफेस्टेशन्स हार्ट फेल्युअर मध्ये दिसतात. त्यातले काही मॅनिफेस्टेशन तुम्ही मेडिसिन रिलेटेड क्वेश्चन आला तर लिहू शकता. आता काही टाइप्स ऑफ हार्ट फेल्युअर मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे टाइप्स ऑफ हार्ट फेल्युअर तुम्हाला कोणी विचारणार नाही, जस्ट तुम्हाला त्याचं नॉलेज असावं म्हणून मी हे डिस्कस करत आहे. आता कोणती साईड हार्टची इन्व्हॉल्व झाली आहे त्याच्यानुसार हार्ट फेल्युअर लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर असू शकतो, राईट साइड हार्ट फेल्युअर असू शकतो किंवा बायलॅटरल हार्ट फेल्युअर असतो, डिपेंडिंग ऑन द साईट ऑफ द हार्ट इन्व्हॉल्व. त्यानंतर डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ फंक्शन अफेक्टेड, हार्ट फेल्युअर हे सिस्टोलिक हार्ट फेल्युअर असू शकतो किंवा डायस्टोलिक हार्ट फेल्युअर असू शकतो. ऐकलं हे तुम्ही दोन टर्मिनॉलॉजी, सिस्टोलिक हार्ट फेल्युअर आणि डायस्टोलिक हार्ट फेल्युअर? हो. तर सिस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये काय आहे की जे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट आहे ते कार्डियक मसल जे आहेत त्यांचं जे कॉन्ट्रॅक्शन होतं ते व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं सिस्टोलच्या वेळेस प्रॉब्लेम असतो, त्याला सिस्टोलिक हार्ट फेल्युअर म्हणतात. आणि त्यामुळं डिफेक्टिव्ह कॉन्ट्रॅक्शन ऑफ कार्डियक मसल असल्यामुळं तिथून जे ब्लड पंप होतं ते कमी होतं. ओके, आता डायस्टोलिक हार्ट फेल्युअर म्हणजे काय? डायस्टोलच्या वेळेस काय होतं की जे लेफ्ट वेंट्रिकल आहे, राईट वेंट्रिकल आहे ते रिलॅक्स होता आणि राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम मधून जे ब्लड आहे ते कशात येतं? राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल मध्ये. तर डायस्टोलच्या वेळेस काय होतं हे तुम्हाला माहित आहे. डायस्टोलिक जे कार्डियक सायकल मध्ये डायस्टोलच्या वेळेस काय होतं ते लक्षात आलं तुमच्या? म्हणजेच त्यासाठी राईट, डायस्टोलच्या वेळेस कार्डियक मसल काय होतात? रिलॅक्स असतात. रिलॅक्स. जर ते सफिशियंट रिलॅक्स झाले तरच जे ब्लड आहे ते लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येईल आणि राईट ॲट्रियम मधून कशात येईल? राईट वेंट्रिकल. व्हेंट्रिकल मध्ये. म्हणजे वेंट्रिक्युलर फिलिंग जे आहे ते कधी होतं? डायस्टोलच्या वेळेस होतं. आणि त्यासाठी कार्डियक मसल काय झाले पाहिजे? रिलॅक्स. 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 ते जर सफिशियंट रिलॅक्स झाले तरच लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल सफिशियंटली फील होणार आहे. ओके, समजा हे रिलॅक्सेशन मध्ये प्रॉब्लेम आहे, डायस्टोलच्या वेळेस पूर्ण रिलॅक्स झाले नाहीत वेंट्रिकल्स, तर मग लेफ्ट ॲट्रियम आणि राईट ॲट्रियम मधून ब्लड जितकं पाहिजे तेवढं वेंट्रिकल मध्ये येईल का? नाही. नाही. आणि व्हेंट्रिकल मध्ये ब्लड नाही आलं म्हणजे व्हेंट्रिक्युलर फिलिंग जी आहे ती कम्प्लीट असेल की इनकम्प्लीट? इनकम्प्लीट. 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 आणि इनकम्प्लीट असल्यामुळे ज्यावेळेस नेक्स्ट सिस्टॉल येईल त्यावेळेस काही अमाऊंट त्यातलं पंप होईल, पण ती अमाऊंट जी पंप झालेली असते जी ती कमी असते. बरोबर आहे, त्याला आपण डायस्टोलिक हार्ट फेल्युअर म्हणतो. डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये ड्युरिंग डायस्टॉल कार्डियक मसल पूर्ण रिलॅक्स होत नाही. लक्षात आलं? तर 2D इको मध्ये त्या गोष्टी लक्षात येऊन जातात, सिस्टोलिक हार्ट फेल्युअर आहे का डायस्टोलिक हार्ट फेल्युअर आहे. ओके, अजून एक तुम्हाला मी डिस्कस करायचा पॉइंट, इजेक्शन फ्रॅक्शन ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का? इजेक्शन फ्रॅक्शन किती आहे असतो नॉर्मल?
60 to 70% नॉर्मल असतं. 60 to 70% नॉर्मल असतो. इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय? पहिली गोष्ट, इजेक्शन फ्रॅक्शनचा अर्थ काय? एका कॉन्ट्रॅक्शन मध्ये ब्लड किती येतो अवॉर्टामध्ये जातो. जातं. म्हणजे ड्युरिंग इच कॉन्ट्रॅक्शन किती अमाऊंट ब्लड पंप होतं, जेवढं ब्लड आहे वेंट्रिकल मध्ये त्यापैकी किती ब्लड एका कॉन्ट्रॅक्शननी सिस्टोलच्या वेळेस पंप होईल. कशामध्ये? लेफ्ट व्हेंट्रिकल मधून अवॉर्टामध्ये आणि राईट व्हेंट्रिक्युलर मधून पल्मोनरी आर्टरीमध्ये. बरोबर आहे. तर समजा म्हणजे जेवढं अमाऊंट आहे त्यापैकी अराउंड किती अमाऊंट पंप होते? 60 to 65. 70%. 60 to 70 60 to 75% असं. तर काही बुक्स नुसार थोडं व्हेरिएशन आहेत. ओके. काही बुक्स मध्ये 60-65% आपण नॉर्मल म्हणतो. ओके. तर जर याच्यामध्ये जेवढं अमाऊंट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर मध्ये आहे, सपोज 100 ml ब्लड आहे, तर त्यातलं जर 65 ml पंप झालं कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस, तर इजेक्शन फ्रॅक्शन काय आहे आपण म्हणतो? नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. परंतु जर 100 ml ब्लड आहे, ओके, आणि त्यातलं फक्त कॉन्ट्रॅक्शन डिफेक्टिव्ह आहे सिस्टोलच्या वेळेस आणि त्याच्यामुळे फक्त 50 ml च पंप झालं, तर इजेक्शन फ्रॅक्शन किती असेल त्या पेशंटचा? 50%. 50%. आणि इजेक्शन फ्रॅक्शन काय झाला मग? डिक्रीज झाला. तर सिस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये इजेक्शन फ्रॅक्शन डिक्रीज होतो. बरोबर आहे. एखाद्या पेशंटचा इजेक्शन फ्रॅक्शन कमी झाला याचा अर्थ त्या पेशंटला सिस्टोलिक हार्ट फेल्युअर आहे. आता डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये इजेक्शन फ्रॅक्शनचं काय आहे तर सिनेरिओ? तर डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये इजेक्शन फ्रॅक्शन हा नॉर्मल राहतो. डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये काय? इजेक्शन फ्रॅक्शन नॉर्मल राहतो. काय आहे की डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये इनकम्प्लीट रिलॅक्सेशन मुळे ऑलरेडी ब्लड व्हेंट्रिकल मध्ये काय आलेलं असतं? कमी आलेलं असतं. बरोबर आहे. व्हेंट्रिकल मध्ये ब्लड कमी आलेलं असतं. आता सिस्टोल हे नॉर्मल आहे, सिस्टोल मध्ये पूर्ण चांगलं कॉन्ट्रॅक्शन होतील, पण जेवढं ब्लड आलंय त्याच्यात 60-65% जातं. परंतु जर ब्लड कमीच आलेलं आहे व्हेंट्रिकल मध्ये, तर जी 60-65% अमाऊंट पंप होणार आहे ती पण काय राहील? कमी राहणार. कमी राहणार. बरोबर आहे. परंतु जेवढं ब्लड आहे जरी कमी आलेलं असेल त्यातल्या 60% जातंय, म्हणजे सिस्टोल काय आहे ह्या पेशंट मध्ये? सिस्टोलचं फंक्शन काय आहे? नॉर्मल आहे. नॉर्मल. प्रॉब्लेम कुठं होतं? डायस्टोल मध्ये. तर इजेक्शन फ्रॅक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की इजेक्शन फ्रॅक्शन इज डिक्रीज इन सिस्टोलिक हार्ट फेल्युअर while इजेक्शन फ्रॅक्शन रिमेन्स नॉर्मल इन डायस्टोलिक हार्ट फेल्युअर. ओके, ठीक आहे. पुढचा जो पॉइंट आहे कॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर आणि डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर, भरपूर वेळा आपण डिस्कस केलेला आहे. ओके. तर कॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर म्हणजे काय आणि डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर म्हणजे काय? जेव्हा पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जातो, जेव्हा पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जातो त्यावेळेस आपण डिस्कस केलेलं आहे की कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम बॉडी ऍक्टिव्हेट करतं आणि कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करण्यामागचा उद्देश काय आहे? कार्डियक आउटपुट काय करायला करतं? बॉडी रिस्टोर करायचा प्रयत्न करतं. तर दोन प्रकारच्या सिस्टीम ह्या कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये ऍक्टिव्हेट होतात ते आपण पाहिलेलं आहे. त्यामधली एक सिस्टीम आहे रास सिस्टीम आणि दुसरी आहे सिम्पॅथेटिक सिस्टीम. तर रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन कार्डियक आउटपुट काय केलं जातं? रिस्टोर केलं जातं. त्या टाईपच्या हार्ट फेल्युअरला आपण काय म्हणतो? कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. म्हणजे कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन कार्डियक आउटपुट परत पूर्वपदावर येतं. त्या टाईपच्या हार्ट फेल्युअरला आपण कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतो. डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणजे अशी गोष्ट आहे की ह्यामध्ये कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होऊन सुद्धा
बॉडी कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करते, रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होतं, सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होतं. हे होऊन सुद्धा कार्डियक आउटपुट रिस्टोर होत नाही. नाही. अशा प्रकारच्या हार्ट फेल्युअरला आपण डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर असं म्हणतो. लक्षात आलं कॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर आणि डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर? हो सर. ओके. आणि डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की इथं आपल्याला आयनोट्रॉपिक ड्रगची गरज असते. कोणती? आयनोट्रॉपिक ड्रग. आयनोट्रॉपिकचा अर्थ असे आहे की जे ड्रग कार्डियक कॉन्ट्रॅक्शन वाढवतं आणि कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन वाढल्यामुळं कार्डियक आउटपुट वाढतं. तर आयनोट्रॉपिक ड्रग मध्ये डोपामाइन, डोब्युटामाइन, डिगॉक्झिन हे ड्रग येतात. तर आयनोट्रॉपिक ड्रग आपण कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो? डिकॉम्पन्सेटेड. डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये. ओके. आता बेस ऑन कार्डियक आउटपुट काय आहे हार्ट फेल्युअरचे टाईप? आता लो आउटपुट हार्ट फेल्युअर आणि हाय आउटपुट हार्ट फेल्युअर ऐकलंय तुम्ही हे? नाही. लो आउटपुट हार्ट फेल्युअर आणि हाय आउटपुट हार्ट फेल्युअर. ओके. आता लो आउटपुट हार्ट फेल्युअर म्हणजे काय? ओके. आता लो आउटपुट हार्ट फेल्युअर म्हणजे काय की यामध्ये सिस्टोलच्या वेळी जे कॉन्ट्रॅक्शन होतं हार्टचं आणि त्याच्यामुळे ब्लड पंप होतं, त्या सिस्टोलमध्ये डिफेक्ट असतो आणि त्याच्यामुळं प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन होणार नाही आणि त्याच्यामुळं 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 कमी अमाऊंट पंप होईल बॉडीमधून, हार्टमधून अवॉर्टामध्ये. आणि कमी अमाऊंट पंप झाली म्हणजेच कार्डियक आउटपुट काय झालेला आहे? डिक्रीज झालेला आहे. ओके. आता कार्डियक आउटपुट डिक्रीज झाला म्हणजेच नॉर्मल पर्सन मध्ये जेवढं बॉडीची रिक्वायरमेंट आहे तेवढं ब्लड पंप होऊ राहिलं का? नाही. नाही. म्हणजे बॉडीची रिक्वायरमेंट नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये जेवढी आहे तेवढीच आहे ब्लडची, तेवढं अमाऊंट ब्लड पंप झालं पाहिजे. परंतु यामध्ये हार्टच्या सिस्टोलिक प्रोसेसमध्ये डिफेक्ट असल्यामुळं जे कॉन्ट्रॅक्शन होतं सिस्टोलच्या वेळेस ते व्यवस्थित नाही होत आणि त्यामुळं कमी अमाऊंट ब्लड हे हार्ट मधून अवॉर्टामध्ये पंप होतं आणि त्याच्यामुळं कार्डियक आउटपुट कमी असतो अशा पेशंटला. तर कार्डियक आउटपुट कमी असल्यामुळं त्या ते पेशंटला जे नॉर्मल ब्लडची डिमांड आहे त्याच्या बॉडीसाठी ती पुरवली जाईल का? नाही. नाही. तर त्याला आपण लो आउटपुट हार्ट फेल्युअर म्हणतो. म्हणजे कार्डियक आउटपुट ह्या पेशंट मध्ये नॉर्मल पेक्षा काय झालेला आहे? कमी झालेलं आहे. कमी झालेला आहे. आता हाय आउटपुट फेल्युअर काय असतं? तर हाय आउटपुट हार्ट फेल्युअर मध्ये हार्टचा प्रॉब्लेम नसतो, बॉडीच्या डिमांड्स वाढलेल्या असतात. म्हणजे काही कंडिशन्स अशा आहेत त्यात बॉडीच्या डिमांड्स वाढतात, बॉडीला जास्त मेटाबॉलिक नीड्स पूर्ण करण्यासाठी जास्त ब्लडची गरज पडते. कोणते आहेत अशा बॉडीच्या डिमांड्स? कोणत्या कंडिशन मध्ये बॉडीच्या डिमांड वाढलेल्या असतात? पेशंटला ॲनिमिया असेल, पेशंट थायरोटॉक्झिकोसिस असेल, थायमिन डिफिशियन्सीचे पेशंट असेल, अशा पेशंट मध्ये डिमांड्स काय असते बॉडीची? हाय. हाय असते. आणि मग हाय डिमांड फुलफिल करायला नॉर्मल पेक्षा जास्त ब्लड पंप करावं लागेल का कमी? जास्त. जास्त करावं लागेल. बरोबर आहे? करावं लागेल. बरोबर आहे. तर अशा वेळेस हार्ट प्रयत्न करतं की जास्त कॉन्ट्रॅक्ट होऊन जास्त ब्लड पंप करायचं. परंतु अशा पेशंट मध्ये जरी कॉन्ट्रॅक्शन वाढलं हार्टचं आणि ब्लड जास्त पंप झालं म्हणजे कार्डियक आउटपुट काय झालं या पेशंटचं? वाढलेलं आहे. कार्डियक आउटपुट नॉर्मल पेक्षा वाढलेलं आहे. परंतु तेवढं वाढून पण बॉडीच्या डिमांड पूर्ण होत आहे का? नाही. नाही. त्याला आपण हाय आउटपुट हार्ट फेल्युअर म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? हाय आउटपुट हार्ट फेल्युअर. हार्ट. म्हणजे हाय आउटपुट हार्ट फेल्युअर मध्ये हार्टचं फंक्शन काय आहे? नॉर्मल आहे. नॉर्मल आहेत किंवा नॉर्मल पेक्षा जास्त प्रयत्न करतो, परंतु बॉडीचे डिमांड्स एवढे असतात की तेवढी अमाऊंट ही हार्टकडून पुरवली जात नाही रक्ताचे. मग ॲनेमिया, थायमिन डिफिशियन्सी, त्यानंतर थायरोटॉक्झिकोसिस
त्यामध्ये मेटाबॉलिक नीड्स जे आहे बॉडीच्या त्यासाठी जास्त ब्लडची गरज असते आणि तेवढी हार्टकडून पुरवली जात नाही इव्हन आफ्टर इन्क्रीज कार्डियाक आउटपुट. त्याला हाय आउटपुट हार्ट फेल्युअर म्हणतात. म्हणजे कार्डियाक आउटपुट त्या पेशंट मध्ये काय असतं, हाय असतं तरी सुद्धा हार्ट फेल्युअर मध्ये असतो पेशंट. लक्षात आलं? ह्या टाईपच्या पेशंटला, हाय आउटपुट हार्ट फेल्युअरच्या पेशंटला ट्रीटमेंटसाठी जो कॉज आहे तो ट्रीट करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे थायरोटॉक्सिकोसिस ट्रीट करण्यात पाहिजे, थायामिन डिफिशियन्सी जर असेल ती ट्रीट केली पाहिजे, अॅनिमिया असेल तर तो ट्रीट केला पाहिजे. तर ती मेन ट्रीटमेंट आहे हाय आउटपुट हार्ट फेल्युअर मध्ये. लक्षात आलं? येस. ओके. Yes. तर हे लो आउटपुट हार्ट फेल्युअर, हाय आउटपुट, आता हे शानबाग किंवा त्रिपाठीत नसेल पण आपण मेडिसिन पॉइंट ऑफ व्ह्यू हे पण पार्ट कव्हर केलेला आहे. त्यानंतर हार्ट फेल्युअर की कधीपासून आहे त्याच्यावरही त्याचे टाईप आहे. त्याच्यात दोन प्रकार आहे. अॅक्यूट हार्ट फेल्युअर म्हणजे सडन हार्ट फेल्युअर मध्ये पेशंट गेला तर त्याला अॅक्यूट हार्ट फेल्युअर म्हणतात. आणि जर हार्ट फेल्युअर कंडिशन ही खूप दिवसापासून असेल तर त्याला क्रोनिक हार्ट फेल्युअर असं म्हणतात. तर बेस्ड ऑन ड्युरेशन हार्ट फेल्युअर इज आयदर अॅक्यूट हार्ट फेल्युअर और क्रोनिक हार्ट फेल्युअर. तर हे हार्ट फेल्युअरचे टाइप्स आपण डिस्कस केले. लक्षात आलंय तुम्हाला टाइप्स? Yes, हो sir. सर. ओके. आता हे इजेक्शन फ्रॅक्शन आहे. तर इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे कसं कॅल्क्युलेट करायचं. त्याविषयी मी डिटेलमध्ये जाणार नाही. इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय की इट इज गिवन बाय फॉर्म्युला स्ट्रोक व्हॉल्यूम डिवायडेड बाय एन डायस्टोलिक व्हॉल्यूम. ओके. तर स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय की एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम मायनस एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम इट गिव्ह स्ट्रोक व्हॉल्यूम. ओके. अँड डिवायडेड बाय एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. थोडक्यात आता हे फॉर्म्युलापेक्षा तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म्युला आपल्याला कोणी विचारणार नाही. जे नॉर्मल गोष्ट आहे ते माहीत असेल तर त्याच्यापेक्षा जर कमी असेल इजेक्शन फ्रॅक्शन तर आपण म्हणतो इजेक्शन फ्रॅक्शन कमी झालेलं आहे. तर काही बुक्समध्ये किंवा प्रत्येक जे गोष्ट हार्ट फेल्युअरसाठी जे काय म्हणतो आपण इजेक्शन फ्रॅक्शन आहे तर 60 ते 65 हे आपण म्हणजे 65 पेक्षा जास्त असेल तर हे नॉर्मल म्हणतो. जर त्याच्यापेक्षा कमी होत असेल, 60 पेक्षा कमी होत असेल तर आपण म्हणू शकतो इजेक्शन फ्रॅक्शन कमी झालेलं आहे. ओके. तर हार्ट फेल्युअरचे कॉजेस काय आहेत? ओके. वेगवेगळे कॉजेस आहे हार्ट फेल्युअरचे. हार्ट फेल्युअर कधी होऊ शकतो? तर हार्ट फेल्युअर एक तर हाय ब्लड प्रेशरच्या पेशंटला होऊ शकतो. कंटिन्युअस हाय ब्लड प्रेशर असेल तर अल्टिमेटली लेफ्ट व्हेंट्रिक्युलर डायलेटेशन होईल, पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. त्यामुळं हायपरटेन्शन इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्बिडिटी अँड मॉर्टेलिटी. दॅट्स वाय अर्ली डायग्नोसिस अँड controlling of the blood pressure is very important. In that case, antihypertensive drugs are very important. Heart failure may be seen due to heart related problem. मग हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम कोणते असू शकता? व्हॉल्व्युलर डिफेक्ट असेल, जे वॉल्व आहे मायट्रल वॉल्व, ट्रायकस्पिड वॉल्व, अयोर्टिक वॉल्व, पल्मनरी वॉल्व यांच्यात जर डिफेक्ट असेल, त्याच्यात स्टेनोसिस किंवा माइंड हे जे असेल रिगर्जिटेशन त्यावेळेसही हे हार्ट फेल्युअर मध्ये पेशंट जाऊ शकतो. रिदम डिसऑर्डर असेल, जे कंडक्शन हार्टमध्ये होतं इम्पल्स जनरेशन होऊन त्यात डिफेक्ट असेल तर हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. मसल जे आहे हार्टचे त्यांच्यात जर डिफेक्ट असेल, कार्डिओ मायोपॅथी असेल तर हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. कोरोनरी आर्टरी डिसीज असेल तर पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. लंग प्रॉब्लेम मध्ये लंगचे काही डिसीज आहेत, ऑब्स्ट्रक्टेड लंग डिसीज आहे, ब्रॉन्कायटिस आहे, अस्थमा आहे. ओके. हाय ब्लड प्रेशर इन लंग्स, पल्मोनरी हायपरटेन्शन असेल तेव्हा पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. काही लाईफस्टाईल रिलेटेड कंडिशन्स आहे, फेल्युअर टू टेक प्रिव्हेंटेबल मेडिसिन, एक्सेस सॉल्ट और फ्लुइड इनटेक, अल्कोहोल और ड्रग मिसयूज, त्यामध्ये पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. तसेच अदर कंडिशन लाईक एनेमिया, किडनी डिसीज, डायबिटीज, ओबेसिटी, थायरॉइड डिसीज म्हणजे अदर सिस्टीम जरी इन्व्हॉल्व झाल्या
तरी पण त्या हार्टवर ऍक्ट होऊन त्याच्यात हार्ट फेल्युअरचे चान्सेस असतात. तर हे सगळे कॉजेस झाले हार्ट फेल्युअरचे. मेडिसिन जे रिलेटेड क्वेश्चन आला तर तुम्हाला हे हार्ट फेल्युअरचे कॉजेस माहीत पाहिजे. ओके. ओके. हे हाय आउटपुट हार्ट फेल्युअरचे कॉजेस आहेत. मग याच्यामध्ये आपण पाहिलेले आहे कोणकोणते कॉजेस आहे. ॲनेमिया आहे, हायपरथायरॉइडिझम आहे, एव्ही फिस्टुला जो असतो त्याच्यामुळे होऊ शकतो. बेरी हा आजार थायमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो. पॅगेस डिसीज, ॲबनॉर्मल ब्रेकडाऊन अँड रिग्रोथ ऑफ बोन्स विच डेव्हलप्स अन एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ब्लड व्हेसल. तर पॅगेस डिसीज मध्येही हाय आउटपुट हार्ट फेल्युअर होतं. तर हाय आउटपुट हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंटमध्ये जो कॉज आहे हार्ट फेल्युअरचा तो ट्रीट करणं गरजेचं असतं. मग त्यामुळे त्याचं डायग्नोसिस महत्वाचं आहे की हाय आउटपुट हार्ट फेल्युअर कशामुळे झाला आणि तो ज्या कारणामुळे झाला त्याची ट्रीटमेंट फार महत्वाची आहे. जर हायपरथायरॉइडिझम मध्ये हाय आउटपुट हार्ट फेल्युअर झाला असेल तर हायपरथायरॉइडिझम ट्रीट करणं गरजेचं आहे. ओके. बेरीमुळे झाले असेल तर त्या पेशंटला थायमिन देणं गरजेचं आहे. तर ॲनिमिया असेल तर ॲनिमियाची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, सिव्हिअर ॲनिमिया. तर हे हाय आउटपुट हार्ट फेल्युअरच्या पेशंटसाठी जो कॉज आहे तो ट्रीट करणं गरजेचं आहे. तर आपण सॉरी इंट्रोडक्शन पार्ट डिस्कस केलेला आहे. लक्षात आलं बेसिक गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. हो सर. ओके. आता तुम्हाला हार्ट फेल्युअर मध्ये कोणते ड्रग यूज होतात तर आपण सोपं सांगितलेलं आहे 4D लक्षात ठेवा. डिगॉक्झिन, डायुरेटिक, डोपामाइन आणि डो डोबेटा. डोबिटामाइन. ओके. आपण अजून एक डी ठेवू शकतो डायलेटर्स म्हणजे व्हॅसोडायलेटर्स आपण यूज करू शकतो. त्यानंतर बीटा ब्लॉकर्स, एसी इनिबिटर्स, ARBs, ड्रग ऍक्ट ऑन रास सिस्टीम आपण लक्षात ठेवू शकतो. तर याच्यावरून मेजॉरिटी ड्रग्स तुमचे लक्षात राहतील. ओके. आता समजा हे क्लासिफिकेशन येत नसेल तर हे ट्रिक आपण वापरून काही ड्रग तर लिहू शकतो. आता कोणते ड्रग हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतात जे क्लासिफिकेशन त्रिपाठीमध्ये दिले ते आपण पाहूया. आयनोट्रॉपिक ड्रग्स याचा अर्थ काय आहे. आयनोट्रॉपिक म्हणजे दीज आर द ड्रग्स विच इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द heart and due to that cardiac output is increased. So inotropic, these are the drugs having inotropic effect जे आपण डिस्कस करणार आहे याच्यामध्ये हे. तर आयनोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे हे ड्रग कार्डियक कॉन्ट्रॅक्टिलिटी काय करतात वाढवतात. हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतात आणि त्याच्यामुळं कार्डियक आउटपुट वाढतं. त्यामध्ये कोणते आहे कार्डियक ग्लायकोसाइड्स. त्यामध्ये डिगॉक्झिन आहे, डिजिटॉक्झिन आहे, ओयाबेन आहे. आता कार्डियक ग्लायकोसाइड्स मध्ये क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये फक्त डिगॉक्झिनच यूज होतो. तर डिगॉक्झिन, डिजिटॉक्झिन, ओयाबेन हे कार्डियक ग्लायकोसाइड्स आहे. ओके. त्यानंतर बीटा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट जे डोपामाइन डोबिटामाइन तुम्ही मला सांगितले हे बीटा ॲड्रेनर्जिक ड्रग आहे, ॲड्रेनर्जिक ड्रग आहेत. ओके. त्यानंतर रिसेंटली फॉस्फोडायस्टरेज इन्हिबिटर्स मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यांना आपण बायपायरिडिन असंही म्हणतो आणि त्यामध्ये ॲम्ब्रिनॉन आणि मिल्द्रिनॉन हे फॉस्फोडायस्टरेज इन्हिबिटरही आपण यूज करू शकतो. ते पण आयनोट्रॉपिक इफेक्ट दाखवतात. आणि आता रिसेंटली अजून एक ड्रग मार्केटमध्ये आला आहे आयनोट्रॉपिक ॲक्शनसाठी. कॅल्शियम सेन्सिटायझर आहे तो आणि त्याचं नाव आहे लिवॉसी मेंडॉन. लिवॉसी मेंडॉन. तर यामध्ये तुम्हाला डिगॉक्झिन, डोपामाइन, डोब्युटामाइन हे ड्रग लक्षात ठेवायला इझी आहे आयनोट्रॉपिक. पण बाकीच्या आयनोट्रॉपिक ड्रगमध्ये ॲम्ब्रिनॉन, मिल्द्रिनॉन हे फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर आणि लिवासीमेंडॉन हा कॅल्शियम सेन्सिटायझर हेही ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर इस्पेशली हे ड्रग आपण डी कॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. ओके. त्यानंतर बाकीचे जे ड्रग आहेत त्यात डायुरेटिक, फिरोसेमाइड, थायाझाइड आपण यूज करतो. जे रास सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आहेत त्यात एसी इनिबिटर, ARBs आणि अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट हे 3 ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर एसी इनिबिटरचे एक्झाम्पल आपण खूप सारे डिस्कस केलेत, परंतु हार्ट फेल्युअर रिलेटेड कोणते एसी इनिबिटर स्टडी केले गेले आणि कोणते एसी इनिबिटर चांगले आहेत तेच आपण इथं मेन्शन केलेले आहेत.
पण त्यात कॅप्टोप्रिल, रॅमिप्रिल आणि एनालाप्रिल आहे, म्हणजे सगळे ड्रग लिहायची गरज नाही. ARBs मध्ये लोसार्टन, टेल्मिसार्टन, फॉल्सार्टन आणि अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट मध्ये स्पायरोलॅक्टोन. तर ड्रग ऍक्टिंग ऑन रास सिस्टीम आपण पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे व्हॅसोडायलेटर्स, त्यामध्ये हायड्रलाझाईन, नायट्रेट आणि नायट्रोप्रोसाइड. तर हायड्रलाझाईन हा आर्टेरिओडायलेटर आहे, नायट्रेट हे प्रिडॉमिनंट व्हेनोडायलेटर आहे आणि सोडियम नायट्रोप्रोसाइड हे आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. तर व्हॅसोडायलेटर्स हे प्रीलोड किंवा आफ्टर लोड किंवा दोन्ही कमी करतात आणि त्यामुळे वर्क ऑफ द हार्ट कमी होतं आणि त्यामुळं आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करू शकतो. बीटा ब्लॉकर्स हे आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करू शकतो. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर लाईक मेटोप्रोलॉल, बिसोप्रोलॉल, कार्विडिलॉल हे बीटा ब्लॉकर हे आपण यूज करतो. तर इथपर्यंतचं क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. तर डायुरेटिक, रास सिस्टीमवरचे ड्रग, व्हॅसोडायलेटर आणि बीटा ब्लॉकर हे सगळे ऑलरेडी आपले डिस्कस झालेले आहेत. त्यानंतर आता रिसेंटली नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स आपण यूज करतो हार्ट फेल्युअर मध्ये. नायट्रियुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स. तर नायट्रियुरेटिक पेप्टाइडचा रोल काय आहे? नायट्रियुरेटिक पेप्टाइड नावाप्रमाणेच ते नायट्रियुरेसिस करतात, म्हणजे सोडियमचं लॉस करतात. सोडियम लॉस झाला तर त्याच्याबरोबर वॉटरही लॉस होतं. तर नायट्रियुरेटिक पेप्टाइडचे आता अॅनालॉग्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये. नेसिरिटाईड, कार्पेरिटाईड आणि युलारिटाईड. तर नेसिरिटाईड, कार्पेरिटाईड आणि युलारिटाईड हे नायट्रियुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स आहे आणि ते नायट्रियुरेसिस करतात. त्याच्यामुळे सोडियम लॉस होतं, अलॉंग विथ वॉटर लॉस होतो आणि सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जे न्यूट्रल एंडोपेप्टाइडेज इन्हिबिटर आहे, सॅक्युब सॅक्युबिट्रिल, हाही हार्ट फेल्युअर मध्ये आता अप्रूव्ह झालेला आहे. तो कसा इफेक्टिव्ह आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. तर लास्ट जो ड्रग मी तुमच्याशी डिस्कस केलाय तो न्यूट्रल एंडोपेप्टाइडेज इन्हिबिटर आहे आणि सॅक्युबिट्रिल हे त्याचं ड्रगचं नाव आहे, सॅक्युबिट्रिल. आणि त्याच्या आधी नायट्रियुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स मध्ये नेसिरिटाईड, कार्पेरिटाईड आणि युलारिटाईड आहे. तर हे क्लासिफिकेशन आपण डिस्कस केलंय. यातले ऍटलिस्ट 60 to 70% ड्रग्स तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येऊ शकतात. लक्षात आले? हो सर. ओके. आता नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करूया. आता आयनोट्रॉपिक ड्रग्स विषयी तुम्हाला शॉर्ट नोट आली तर लिहिता आली पाहिजे. असं की हार्ट फेल्युअरच्या याच्यात डिगॉक्सिन हा एक लॉंग क्वेश्चनचा पार्ट आहे, तो विचारू शकता किंवा 4 मार्काला तुम्हाला आयनोट्रॉपिक ड्रग्स अशी शॉर्ट नोट येऊ शकते. मग त्यात तुम्हाला डिगॉक्सिन, डोपामाइन, डोब्युटामाइन आणि जे इनॅम्ब्रिनॉन, मिल्ड्रेनॉन आणि लिवासिमेंडॉन आहेत हे ड्रग एक्सप्लेन करणं ब्रीफ मध्ये गरजेचं आहे. तर आपण ओव्हरऑल आता आयनोट्रॉपिक ड्रग म्हणजे काय ते पाहूया आणि पहिले आपण कार्डियक ग्लायकोसाइड्स डिस्कस करूया. त्यामध्ये डिगॉक्सिन नावाचा ड्रग आहे. ओके ओके ओके. आता आयनोट्रॉपिक ड्रग्स म्हणजे काय? दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय इंक्रीजिंग कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ द हार्ट रिझल्टिंग इन इन्क्रीज कार्डियक आउटपुट. आयनोट्रॉपिक ड्रग हे असे ड्रग आहेत ते हार्टवर ऍक्ट होऊन हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतात आणि त्याच्यामुळे कार्डियक आउटपुट काय होईल? वाढते. तर हे सर्व ड्रग आपण डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर जे आहे त्यात यूज करतो. अॅक्यूट ट्रीटमेंटसाठी हे ड्रग फार उपयुक्त आहे. आणि त्यातल्या त्यात अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचं, डिगॉक्सिन हा ड्रग हा अॅक्यूट ट्रीटमेंटसाठी तर आपण यूज करतोच, त्याचप्रमाणे क्रोनिक हार्ट फेल्युअरच्या पेशंटसाठी मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू ही आपण डिगॉक्सिन यूज करू शकतो. कारण डिगॉक्सिन आपण जो आहे तो ओरली यूज करतो. ओके. तर डिगॉक्सिन इज द ओनली ड्रग अमॉंग दिस आयनोट्रॉपिक एजंट. ओके. ते आपण ओरली यूज करू शकतो. ओके. आणि कार्डियक ग्लायकोसाइड पैकी डिगॉक्सिन
डिजिटॉक्झिन आणि ओयाबेन पैकी क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण डिगॉक्झिनच यूज करतो आता. डो डिजिटॉक्झिन किंवा ओयाबेन आपण यूज करत नाही. तर डिगॉक्झिन इज द कार्डियाक ग्लायकोसाइड विच वी कॅन बी यूज बाय ओरल रूट. आपण ओरल रूटने यूज करू शकतो. आता डिगॉक्झिन हा कार्डियाक ग्लायकोसाइड आहे, डिजिटॉक्झिन कार्डियाक ग्लायकोसाइड आहे, ओयाबेन कार्डियाक ग्लायकोसाइड आहे. तर कार्डियाक ग्लायकोसाइड वर्ड जेव्हा येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं की असे ड्रग हे प्लांट पासून ऑप्टेन होतात. ओके ओके ठीक. तर डिगॉक्झिन विषयी आपण जाणून घेणे. आता केमिस्ट्री पार्ट पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये. केमिस्ट्री पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. जस्ट एक मिनिट. हा, आवाज येतोय? हो सर येतोय. हो सर. ओके ओके ठीक आहे. समजलं का? क्लासिफिकेशन समजलंय तुम्हाला? हो सर. ओके. आयनोट्रॉपिक ड्रग म्हणजे जे ड्रग कार्डियक कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवून कार्डियक आउटपुट वाढवतात त्यांना आपण आयनोट्रॉपिक ड्रग असं म्हणतो. ओके. त्यामध्ये मग वेगवेगळे ग्रुप आहेत, ते पण तुम्हाला थोडक्यात माहित पाहिजे. तुम्हाला डिगॉक्झिन, डोपामाइन, डोब्युटामाइन, इनॅम्ब्रिनॉन, लिवासिमेंडॉन यापैकी ऍटलिस्ट डोपामाइन, डोब्युटामाइन, डिगॉक्झिन याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. तर कार्डियाक ग्लायकोसाइड्स मध्ये कोणता ड्रग आता यूज होतो? डिगॉक्झिन, डिजिटॉक्झिन आणि ओयाबेन पैकी डिगॉक्झिन. डिगॉक्झिन. आता कार्डियाक ग्लायकोसाइड म्हणजे कोणत्या सोर्स आहे त्याचा? प्लांट पासून प्लांट. ऑब्टेन होतं. बरोबर आहे. ठीक आहे. तर आता केमिस्ट्री पार्ट हे तुम्हाला कोणीही विचारणार नाही. जस्ट त्रिपाठीत मेन्शन आहे म्हणून तुमच्याशी डिस्कस करतो की इथं दोन ग्रुप त्या केमिकल स्ट्रक्चरचा जर विचार केला कार्डियाक ग्लायकोसाइडचा, तर शुगर ग्रुप इज अटॅच टू द नॉन शुगर ग्रुप बाय इथर लिंकेज. तर शुगर ग्रुप हा नॉन शुगर ग्रुपशी अटॅच असतो विथ द हेल्प ऑफ इथर लिंकेज. ओके. आता शुगर पार्ट कार्डियाक ग्लायकोसाइड्स मध्ये डिजिटॉक्झोस असतो आणि तो त्या ड्रगच्या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज डिसाइड करतो. तर शुगर पार्ट हा डिजिटॉक्झोस आहे आणि तो फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज डिसाइड करतो. नॉन शुगर पार्ट जो आहे ह्या स्ट्रक्चर मधला, ओके, हा स्टेरॉइडल लॅक्टोन आहे आणि इट डिटरमाइन्स फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट, म्हणजेच हा फार्मॅकोडायनॅमिक रिलेटेड पॉइंट्स डिसाइड करतो. तर कार्डियाक ग्लायकोसाइड मध्ये दोन पार्ट आहे केमिकल स्ट्रक्चरचा विचार केला तर, शुगर पार्ट आणि नॉन शुगर पार्ट, आणि ते एकमेकांशी इथर लिंकेजने कनेक्टेड आहे. शुगर पार्ट हा डिजिटॉक्झोस आहे आणि तो त्या कंपाऊंडच्या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी डिसाइड करतो. नॉन शुगर पार्ट हा स्टेरॉइडल लॅक्टोन आहे आणि तो फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट त्या कंपाऊंडचे डिसाइड करतो. तर हे झालं केमिस्ट्री पार्ट. तर शुगर आणि नॉन शुगर कंपाऊंड जे आहे ते एकमेकाला इथर लिंकेजनी कनेक्टेड असतात. द सोर्स मध्ये कार्डियाक ग्लायकोसाइड्स ऑप्टेन फ्रॉम द प्लांट्स ऑफ द फॉक्स ग्लो फॅमिली. कोणत्या फॅमिलीच्या प्लांट्स पासून ते ऑप्टेन होतात? फॉक्स ग्लो फॅमिली. आता डिगॉक्झिन कोणत्या प्लांट पासून ऑप्टेन होतो? डिजिटॉक्झिन कोणत्या प्लांट पासून ऑप्टेन होतं? ओयाबीन कसं ऑप्टेन होतो ते आपण पाहणार आहोत. तर डिजिटॉक्झिन इज ऑप्टेन फ्रॉम द लीव्स
ऑफ डिजिटॅलिस पर्पुरा. डिजिटॅलिस पर्पुरा प्लॅन्टच्या लिव्ज पासून डिजिटॉक्सिन ऑप्टेन होतो. त्याचप्रमाणे डिजिटॅलिस लॅनेटा नावाचा प्लॅन्ट आहे, त्याच्या लिव्ज पासून आपण डिजिटॉक्सिन किंवा डिगॉक्सिन ऑप्टेन करतो. तर डिजिटॉक्सिन आणि डिगॉक्सिन हे डिजिटॅलिस लॅनेटा च्या लिव्ज पासून ऑप्टेन होत आहे. आणि ओयाबेन हा जो आहे हा स्ट्रोफेंथिस ग्रॅटस जो आहे प्लॅन्ट त्याच्या सीड्स पासून ऑप्टेन होतो. ओयाबेन इज ऑप्टेन फ्रॉम द सीड्स ऑफ स्ट्रोफेंथस ग्रॅटस. आता हे कोणीही तुम्हाला विचारणार नाही, फक्त डिगॉक्सिनचा सोर्स विचारला तर कशापासून डिगॉक्सिन यूज करतोय तो कशापासून ऑप्टेन होतो? लिव्ज ऑफ विच प्लांट? डिजिटॅलिस पर्पुरा का लॅनाटा? लॅनाटा. लॅनाटा. ओके, व्हेरी गुड. ओके, आता मी डिगॉक्सिनची जी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे ती तुमच्याशी डिस्कस करणार आहे. थोडी अंडरस्टँडिंगसाठी डिफिकल्ट आहे. फ्लो चार्ट जो मी नंतर मेन्शन केलेला आहे तेवढाच पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्यासाठी त्रिपाठीत एक डायग्राम पण दिलेली आहे. तुम्ही फ्लो चार्ट जरी मेन्शन केला, डायग्राम नाही काढली तरी चालू शकतं. ओके ओके. आता सपोज आता हे जे पहिले बेसिक पॉइंट आपण लक्षात घेणार आहोत आणि त्यानंतर आपण डिगॉक्सिनच्या ऍक्शन कडे जाणार आहोत. ओके, तर आता हे जे आहे डायग्राम कार्डियाक सार्कोमियर किंवा कार्डियाक मसल आपण म्हणू शकतो थोडक्यात, तो आहे जो मी बॉर्डर केलेला आहे ते लक्षात येते तुम्हाला? एक मसल आपण लक्षात घेऊया, कार्डियाक मसल. ओके, त्या मसल मध्ये एक स्ट्रक्चर आहे, त्याला सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतात. आपण काही वेळेस डिस्कस केले सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये काय स्टोअर्ड असतं? कॅल्शियम. कॅल्शियम. आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर पाहताना डिस्कस केलं आहे की नाही? तर सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये स्टोअर काय असतं? कॅल्शियम. कॅल्शियम. ओके, आता कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं? कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता सोडियम बाहेर जास्त असतो का आत सेलच्या? बाहेर. 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 आणि पोटॅशियम कुठे जास्त असतो? सेलमध्ये. आतमध्ये. आतमध्ये. बरोबर. आता डिपोलरायझेशनच्या वेळेस काय होतं आणि रिपोलरायझेशनच्या वेळेस काय होतं? ज्यावेळेस पॉझिटिव्हिटी आतमधली वाढते त्याला आपण डिपोलरायझेशन म्हणतो. आणि डिपोलरायझेशन मुळे काय होतं? कार्डियक मसल काय होतात? कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि ज्यावेळेस रिपोलरायझेशन किंवा हायपरपोलरायझेशन होतं त्यावेळेस कार्डियक मसल काय होतील? रिलॅक्स. रिलॅक्स होतील. इतकी तर गोष्ट लक्षात आली तुमच्या? हो सर. ओके ओके ओके. आता डिगॉक्सिन हा ड्रग काय करतो, कसा ऍक्ट होतो, त्याची तर मेकॅनिझम आपल्या लक्षात आली की इट इज अ आयनोट्रोपिक ड्रग. म्हणजे तो काय करेल? कार्डियक कॉन्ट्रॅक्टिलिटी काय करेल? तो वाढवेल. वाढवेल. आता मला तुम्ही सांगा की नॉर्मल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस काय होतं? नॉर्मल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस काय होतं, कसं होतं कार्डियक कॉन्ट्रॅक्शन? मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तुम्हाला मी एल टाईप कॅल्शियम चॅनल सांगितले होते, आठवत आहे? हो सर. ओके. आणि त्याचप्रमाणे कार्डियक कॉन्ट्रॅक्शन किंवा ड्युरिंग डिपोलरायझेशन, ज्यावेळेस डिपोलरायझेशन होतं त्यावेळेस कार्डियक कॉन्ट्रॅक्शन होतं मसलचं. तर डिपोलरायझेशन कसं होतं मी तुमच्याशी डिस्कस करतोय की सोडियम हा सोडियम चॅनल थ्रू सेलच्या आतमध्ये येतो. ओके, इथं दिसतंय तुम्हाला सोडियम चॅनल? हो सोडियम सर. चॅनल दिसले. आता हे सगळं नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करत आहोत आपण. मेकॅनिझम जेव्हा मी सांगेल त्यावेळेस तुम्हाला जेवढे पॉईंट सांगितले तेवढेच लक्षात ठेवायचे. आता हे सगळं जस्ट स्टोरी टाईप तुम्ही लक्षात ठेवा. सोडियम डिपोलरायझेशनच्या वेळेस कार्डियक कॉन्ट्रॅक्शन कसं होतं? तो सोडियम आत आला,
ओके. आणि त्याच वेळेस एल टाईप कॅल्शियम चॅनल ओपन होऊन काय आत येतो? कॅल्शियम. कॅल्शियम. ओके. आता इथं कॉन्ट्रॅक्शन मध्ये कॅल्शियमचा जास्त रोल आहे, हे लक्षात ठेवा. आता हा कॅल्शियम काय करतो नेक्स्ट स्टेप मध्ये, तुम्हाला आठवतंय का? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये जो स्टोअर्ड कॅल्शियम आहे तो काय करतो? तो पण बाहेर घेतो. बाहेर घेतो. म्हणजे सायटोप्लाझम जे आहे त्या कार्डियक मसलच्या सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियमची लेवल काय होते? वाढते. वाढते. आता हा सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधला जो कॅल्शियम आहे तो बाहेर कसा येतो? हे रॅनोडिन रिसेप्टर जे आहेत, RYR म्हणजे रॅनोडिन रिसेप्टर, ते त्या थ्रू हा कॅल्शियम बाहेर येतो. मग आता सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियम काय झालेलं आहे? कमी. नाही नाही, अच्छा. सायटोप्लाझम म्हणजे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम च्या बाहेर कॅल्शियम आला, तर सार्कोप्लाझ्म म्हणजे सेल कार्डियाक मसल मध्ये सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियमची लेवल काय झालेली आहे? वाढली. वाढलेली. वाढलेली. आता हा कॅल्शियम कॉन्ट्रॅक्शन साठी फार महत्वाचा आहे कार्डियाक मसलचा. मग हा कॅल्शियम कसं करतो कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन? आपण ते पाहिलेलं आहे. ट्रोपोनिन बरोबर येस, तो ऍक्ट कॅल्शियम करेल. बाइंड विथ ट्रोपोनिन, कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स वॉकर, हे आपण कार्डियाक मसलचं पाहतोय. स्मूथ मसल मध्ये कॅल्शियम कॅल्मोडिलिन कॉम्प्लेक्स बनत होतं, इथं काय बनणार? कॅल्शियम ट्रोपोनिन ट्रोपोनिन. कॉम्प्लेक्स. आणि हे कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स काय करतं? मायोसिन फिलामेंटचं फॉस्फोरायलेशन करतं आणि मायोसिनची कपलिंग कशाबरोबर करतं? ऍक्टिन. ऍक्टिन आणि बरोबर. ऍक्टिंग मायोसिन कपलिंग झाली तर ते फिलामेंट्स आहे ते शॉर्ट होतात आणि कार्डियक मसल काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात. लक्षात आलं? आ- आता एक लक्षात घ्या, तर डिपोलरायझेशनच्या वेळेस कॅल्शियम हा एल टाईप कॅल्शियम चॅनल मधून आत आला, हे तुम्हाला लक्षात आलं? डिपोलरायझेशन कसं होतं? कॅल्शियम चॅनल ओपन होऊन कॅल्शियम आत आला, बरोबर आहे. ह्या कॅल्शियमने कसलं रिलीज वाढवलं? कोणत्या कॅल्शियमचं? सार्कोप्लाझम मधल्या कॅल्शियमचं. कॅल्शियमचं. अजून एक लक्षात घ्यायचंय तुम्हाला, डिपोलरायझेशनच्या वेळेस NC1 पंप ऍक्टिव्हेट होतो. इथं दिसतंय हा NC1 पंप. हो सर. तो काय करतोय पहा, हा कॅल्शियमला काय घेतोय? आतमध्ये. आत. आणि त्याच्या बदल्यात काय बाहेर जातंय? सोडियम. सोडियम, सोडियम. सोडियम बाहेर. सोडियम. लक्षात आलं? तर सोडियम. तर एक लक्षात घ्या, डिपोलरायझेशनच्या वेळेस कॅल्शियम कार्डियक मसल मध्ये कसा एंटर होतो? एक तर एल टाईप कॅल्शियम चॅनलने ओपन होऊन एंटर होतो, किंवा NC1 पंप थ्रू कॅल्शियम आत येतो आणि त्या बदल्यात काय बाहेर जातं? सोडियम. सोडियम. म्हणजेच कॅल्शियमची लेवल कार्डियक मसल मध्ये वाढते आणि हा कॅल्शियम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधला कॅल्शियमचं रिलीज पण वाढवतो आणि ते एक्सेस कॅल्शियम मग ट्रोपोनिन बरोबर कंबाईन होतो, ऍक्टिन मायोसिन कपलिंग होतं त्याच्यामुळं आणि कार्डियक मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्शन होतं. आता रिपोलरायझेशन किंवा हायपरपोलरायझेशनच्या वेळेस काय होतं? हायपरपोलरायझेशनच्या वेळेस जे सायटोप्लाझ्मिक मधला कॅल्शियम आहे तो काय झाला पाहिजे? कार्डियक मसल रिलॅक्स होता हायपरपोलरायझेशनच्या वेळेस. मग सायटोप्लाझम मधला कॅल्शियम काय झाल्यावर ते रिलॅक्स होतील? बाहेर गेलं. कमी झालं पाहिजे. कमी झाला पाहिजे कॅल्शियम सायटोप्लाझम मधला, बरोबर आहे. हम्म. तर तो कसा कमी होतो हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. तर हा पंप दिसतोय मी सर्कल केलेला, हो हो. कोणता पंप होता हा? NC. सोडियम. NCX. हा, सोडियम कॅल्शियम पंप आहे तो. आणि डिपोलरायझेशनच्या वेळेस त्या पंपने कॅल्शियम काय होत होता? आत येत होता आणि सोडियम बाहेर जात बाहेर. होता. परंतु ज्यावेळेस रिपोलरायझेशन होतं त्यावेळेस हा पंप जो आहे तो उलटा ऍक्ट होतो. उलटा ऍक्ट होतो म्हणजे हा NC1 पंप सेम आहे, फक्त हायपरपोलरायझेशनच्या वेळेस किंवा रिपोलरायझेशनच्या वेळेस, ओके, हायपरपोलरायझेशनच्या वेळेस हा पंप
कॅल्शियमला काय करतोय, बाहेर टाकतोय, बाहेर पाठवतोय. आणि सोडियमला काय घेतोय, आतमध्ये. आत घेतोय. बरोबर आहे, ठीक आहे. तर कॅल्शियम कसा बाहेर जातो हे लक्षात आलं तुमच्या? हो सर. रिपोलरायझेशनच्या वेळेस, हायपरपोलरायझेशनच्या वेळेस कोणत्या चॅनलनी, सोडियम NCX चॅनलने, सोडियम कॅल्शियम एक्सचेंजने. पंप. सोडियम कॅल्शियम अँटीपोड पण म्हणू शकता तुम्ही त्याला. एक कॅल्शियम बाहेर जातो आणि 3 सोडियम आत येतात. लक्षात आलं? लक्षात आलं, ओके. एक लक्षात आलं. अजून एक मेकॅनिझमने कॅल्शियम बाहेर जातो. कोणत्या पंपने? कॅल्शियम एटीपेज पंपने. म्हणजे सायटोप्लाझम मधून कॅल्शियम बाहेर गेल्यावर कॅल्शियमची लेवल काय झाली सायटोप्लाझम मधली? कमी होईल. कमी झाली. आता त्यानंतर काही कॅल्शियम राहिलेला हा सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये जातो थ्रू सर्का 2. ओके, ओके. तर काही कॅल्शियम सायटोप्लाझम मधून परत कशात जातो, परत कशात जातो, सार्कोप्लाझमिक सार्कोप्लाझम. रेटिक्युलम मध्ये. रेटिक्युलम म्हणजे सायटोप्लाझम मधला कॅल्शियम अजून काय झाला, कमी झाला. आणि त्यामुळं कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स होणार नाही आणि ऍक्टिन मायोसिन कपलिंग होणार नाही, आणि काय होईल, कार्डियक मसल रिलॅक्स. रिलॅक्स होतील. म्हणजे कॅल्शियमची लेवल सायटोप्लाझम मधली कमी करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या पॉइंट्स आहेत? हे NCX पंप्स मुळे कॅल्शियम कुठे जातो, बाहेर जातो. त्या बदल्यात काय आत येतो, सोडियम. सोडियम. दुसरं, कॅल्शियम एटीपेज पंप मुळे कॅल्शियम बाहेर जातो. आणि दुसरं, सरका थ्रू, ह्या चॅनल थ्रू, ओके, सरकार रिसेप्टर थ्रू तो कॅल्शियम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्येही जाऊ शकतो. म्हणजे सायटोप्लाझम मधला कॅल्शियम कमी होण्यासाठी एक तर कॅल्शियम सायटोप्लाझम मधून कार्डियक मसलच्या बाहेर गेला पाहिजे. ओके. तर मेजॉरिटी जो कॅल्शियम आहे तो बाहेर जातो, आणि काही कॅल्शियम कशात स्टोअर होतो, परत सायटोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये. आता ओके, आता काय होतं हे तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. आता एक लक्षात घ्या, जो NCX पंप आहे यामध्ये कॅल्शियम कुठे जातंय, बाहेर. 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 आणि त्या बदल्यात सोडियम काय पाहिजे, आत येतोय. आत. बरोबर आहे. तर जे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जर बाहेर जास्त असेल, ओके, बरोबर आहे, सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हे बाहेर जास्त असेल, तर तो सोडियम आतमध्ये येईल आणि त्या बदल्यात कॅल्शियमला कुठं टाकेल, बाहेर. बाहेर. म्हणजे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्त पाहिजे का नाही? ओके. आता डिपोलरायझेशनच्या वेळेस सोडियम कुठं गेला होता, काही आत गेला होता. मग आता सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्त राहण्यासाठी, ते मेंटेन करण्यासाठी, जेव्हा सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्त असेल, ओके, तेव्हा हा पंप काय राहील, ऍक्टिव्ह राहील. कारण सोडियम आत यायला आहे, बाहेर जास्त सोडियम, तो सोडियम आत येईल, त्याच्या बदल्यात काय बाहेर टाकेल, कॅल्शियम. कॅल्शियम. म्हणजे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन कुठं बाहेर पाहिजे, कुठं जास्त पाहिजे, सेलच्या आत का सेलच्या बाहेर, सेलच्या बाहेर. बाहेर, बाहेर. बाहेर. आणि हे मेंटेन करण्याचं काम एक पंप करतो, त्याचं नाव आहे Na+K+ एटीपेज पंप. तो काय करतो, हायपरपोलरायझेशन किंवा रिपोलरायझेशन किंवा हायपरपोलरायझेशनच्या वेळेस सोडियमला कुठं टाकतो, बाहेर टाकतो, आणि त्या बदल्यात काय आत घेतो, Na+K+ एटीपेज पंप सोडियमला कुठं टाकतो, इथं बाहेर, बाहेर. आणि त्या बदल्यात काय आत येतंय, कॅल्शियम. पोटॅशियम. 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 हो. Na+K+ एटीपेज पंप आहे. तो सोडियमला हम्म. कुठं जाईल, तो सोडियमला कुठं टाकेल, ह्या पंप कडे लक्ष द्या. हा पंप काय करतोय, सोडियमला काय करतोय, बाहेर बाहेर टाकतोय, टाक. नाही आणि टाकते. त्याच्या बदल्यात पोटॅशियमला आत घेतोय. म्हणजे सोडियम बाहेर काय झाला, अजून वाढला. आणि हा सोडियम वाढल्यामुळं ह्या पंपसाठी हे चांगलं आहे का वाईट आहे? त्या पंपसाठी चांगलं आहे.
त्या पंपसाठी चांगलं आहे, जेवढा सोडियम बाहेर आला तो परत कशात ह्या पंपने आत येईल आणि त्या बदल्यात काय बाहेर टाकेल, कॅल्शियम. कॅल्शियम म्हणजे हा पंप चांगला ऍक्टिव्ह होण्यासाठी हा पंप काय पाहिजे, Na+K+ATPase पंप ऍक्टिव्ह पाहिजे चांगला. ऍक्टिव्ह पाहिजे. तो जर चांगलं कार्य केलं त्यांनी तर तो काय करेल, सोडियमला बाहेर फेकन, पोटॅशियमला आत घेईल. सोडियम बाहेर फेकल्यामुळं सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर जे आहे चांगलं मेंटेन राहील. बाहेर वाढल्यामुळं NCX पंप जो आहे तो काय करेल, हा सोडियम आतमध्ये आत घेतील आणि त्या बदल्यात काय करेल, कॅल्शियम. कॅल्शियम बाहेर बाहेर. टाक. म्हणजे ह्या पंपची ऍक्टिव्हिटी NCX पंपची ड्युरिंग हायपरपोलरायझेशन कोणत्या पंपवर डिपेंड आहे, Na+K+ATPase. ATP. लक्षात आलं? ओके, जस्ट एक मिनिट हा. कळलं इथपर्यंत? हो सर. ओके. हो सर. आता डिगॉक्सिनच्या मेकॅनिझम कडे आपण जाऊया. ओके, डिगॉक्सिनच्या ओके मेकॅनिझम कडे जाऊया. फक्त इथे मी तुम्हाला सरकाचा लॉंग फॉर्म सांगायचं राहिलो. बरं, सरकाचा लॉंग फॉर्म आहे सार्को एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे ना, तर त्याचं पूर्ण हे सार्को एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कॅल्शियम एटीपेज पंप. काय, सार्को एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कॅल्शियम एटीपेज पंप, किंवा तुम्ही फक्त सरका लक्षात ठेवू शकता. आणि तो कॅल्शियमला परत कशात घेतोय, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये हायपरपोलरायझेशनच्या वेळेस. तर हायपरपोलरायझेशनच्या वेळेस काय होतं, त्या स्टेप्स लक्षात आल्या तुमच्या, कोणकोणत्या स्टेप्स आहे त्या लक्षात आल्या. पहिली स्टेप्स आपण पाहिली, ह्या NCX पंपने काय होईल, कॅल्शियम बाहेर जाईल, सोडियम आत येईल. पण त्यासाठी कोणता पंप महत्वाचा आहे, ह्या सोडियम पंप पोटॅशियम. सोडियम प्लस पोटॅशियम एटीपेज पंप. बरोबर आहे. तो काय करतो, बाहेर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन होण्यासाठी मदत करतो. दुसरं, कॅल्शियम कसं बाहेर जाऊ शकतं हायपरपोलरायझेशनच्या वेळेस, कॅल्शियम एटीपेज पंपने. त्यामुळे कॅल्शियमची लेवल सायटोप्लाझम मधली कमी होते आणि काही कॅल्शियम परत कशात जातो, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कशा थ्रू, कोणत्या पंप थ्रू, सरका 2 पंप थ्रू. त्यामुळं सायटोप्लाझम मधलं कॅल्शियम कमी झालं तर कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स होणार नाही, ऍक्टिंग मायोसिन कपलिंग होणार नाही, कार्डियक मसल रिलॅक्स होईल. तर हायपरपोलरायझेशनच्या वेळेस कार्डियक मसल अशा प्रकारे रिलॅक्स होतात. बरोबर आहे. आता डिगॉक्सिनचं मेकॅनिझम काय आहे, ओके, डिगॉक्सिनची मेकॅनिझम काय आहे आता ती आपण पाहणार आहोत. आतापर्यंतचा पार्ट मी तुमच्याशी जो डिस्कस केलेला आहे, तो जे कॉन्ट्रॅक्शन कसं होतं ड्युरिंग डिपोलरायझेशन आणि रिलॅक्सेशन कसं होतं ड्युरिंग हायपरपोलरायझेशन, हे पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. इथपर्यंतचा पार्ट समजलाय का, तुमच्या लक्षात आलाय का? ओके. आता हो सर. डिगॉक्सिन कसं ऍक्ट होतं, डिगॉक्सिन कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं वाढतो. बरोबर आहे. कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन वाढवणं म्हणजे ती ऍक्शन कशाशी रिलेटेड आहे, कॅल्शियम. कॅल्शियम सिस्टोलशी रिलेटेड आहे. कार्डियक मसल कॉन्ट्रॅक्शन वाढवायचे, परंतु तो कोणत्या फेजला ऍक्ट होतो ते लक्षात घ्या. तो सिस्टोल का डायस्टोलच्या फेजला ऍक्ट होतो, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं तो ड्युरिंग डायस्टोल ऍक्ट होतो, परंतु इफेक्ट सिस्टोलच्या वेळेस येतो आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन वाढतं. कसं वाढतं ते आपण पाहणार आहोत. तर सिस्टोलच्या वेळेस हा काय करतो, डिगॉक्सिन ह्या Na+K+ATPase पंप वर तो ऍक्ट होतो. ह्या पंपवर एक अल्फा सब युनिट असतो. कोणता सब युनिट असतो, अल्फा सब युनिट. अल्फा. And digoxin bind with this alpha subunit. Digoxin binds with this alpha subunit and inhibits Na plus K plus ATPase pump reversibly. Digoxin binds with which subunit? Alpha subunit and inhibits Na plus K plus ATPase pump reversibly during repolarization phase. आता हा पंप इनहिबिट झाला, त्यामुळे काय होणार नाही, सोडियम बाहेर जाणार सोडियम नाही. सोडियम पोटॅशियम बाहेर, एक्सचेंज बनते. हा होणार नाही. सोडियम बाहेर जाईल का, नाही. नाही. सोडियम कशात राहील, आतमध्ये. आतमध्ये. आत- आता सोडियम बाहेर कमी गेला तर Na+ कॅल्शियम एक्सचेंज होईल का,
नाही. नाही, होणार. म्हणजे NCX पंप काय होईल? बरोबर. इनडायरेक्टली इनहिबिट होईल. इनडायरेक्टली इनहिबिट झाला म्हणजेच सोडियम आत येऊ शकत नाही, त्यामुळे कॅल्शियम बाहेर जाईल का? नाही. नाही. म्हणजे कॅल्शियम कशात राहील? सारकोप्लाझ्म. प्लाझ्म मध्येच राहील ते. सायटोप्लाझम मध्ये राहील. बरोबर आहे. आता सायटोप्लाझम मध्ये राहील, बरोबर आहे. आता रिपोलरायझेशनच्या वेळेस कार्डियक मसल रिलॅक्स होण्यासाठी सायटोप्लाझम मधला कॅल्शियम काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. आता याने काय झालं? कॅल्शियम काय झालेला आहे? सायटोप्लाझम वाढवलंय. मध्ये वाढलाय. वाढलंय. मग हा काय करतं बॉडी? हा कॅल्शियम काय करतं? मग काय करतं बॉडी? त्याला पर्याय म्हणून कशात पाठवतं? सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये सायटोप्लाझम मधून सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये हा कॅल्शियम जाऊन स्टोर स्टोर होणार होतो. आहे. थ्रू विच पंप? सरका. सरकट. तो सरका. आता झालं. मग शेवटी सायटोप्लाझम मध्ये जो कॅल्शियम एक्सिस राहिला होता तो कुठे गेलेला आहे? सार्कोप्लाझमिक सार्कोप्लाझमिक. रेटिक्युलम मध्ये. म्हणजेच डिगॉक्सिन दिल्याने कॅल्शियमचं सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधलं स्टोरेज वाढलं का कमी झालं? वाढलं. वाढलं. ओके. हे कधी घडतंय? डिपोलरायझेशनच्या वेळेस का हायपरपोलरायझेशनच्या वेळेस? हायपरपोलरायझेशन. हायपरायलरायझेशनच्या वेळेस. ओके. आता ज्या वेळेस नेक्स्ट डिपोलरायझेशन होईल सिस्टोलच्या वेळेस, त्यावेळेस का होईल? ह्या डिगॉक्सिन दिल्याचा फायदा काय आहे? डिगॉक्सिन दिल्याचा फायदा काय आहे? तर डिगॉक्सिन दिल्याचा फायदा काय आहे? डिपोलरायझेशनच्या वेळेस काय होईल? एल टाईप कॅल्शियम चॅनल मधून कॅल्शियम कुठे येतो? आतमध्ये. आत येतो. डिपोलरायझेशनच्या वेळेस हे एनसेक्स चॅनल हे उलटे ऍक्ट होतात. ते कॅल्शियमला आता आत घेतील, सोडियमला बाहेर सोडतील. बाहेर. आता हा कॅल्शियम इथून पण आला, कॅल्शियम चॅनल मधून पण आला, तर हे कॅल्शियम काय करतं? मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण पाहिलेलं आहे, सार्कोप्लाझम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये मधलं कॅल्शियम काय करतं? रिलीज बाहेर घेत. करतं. आता डिगॉक्सिन मुळे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये कॅल्शियम स्टोर काय झालेला होता? वाढला वाढलेला होता. होता. मग ड्युरिंग डिपोलरायझेशन हे कॅल्शियम रिलीज काय होईल? सार्कोप्लाझमिक रेटिक्युलमचं वाढेल. वाढेल. सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधून जो स्टोअर झालेला एक्सिस कॅल्शियम पण कशात येईल? सायटोप्लाझम मध्ये येईल. सायटोप्लाझम मध्ये. आणि सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर बाहेरून आलेला कॅल्शियम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधून रिलीज झालेला कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियमची लेवल वाढते आणि हा कॅल्शियम ट्रोपोनिन बरोबर कंबाईन होईल, ऍक्टिन मायोसिन कपलिंग होईल आणि काय होईल? कॉन्ट्रॅक्शन चांगलं होईल. कॉन्ट्रॅक्शन चांगलं होईल. आणि अशा प्रकारे डिगॉक्सिन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढवतो. लक्षात आलं? कोणत्या महत्वाच्या ऍक्शन सांगितल्यात मी? त्याची साईट ऑफ ऍक्शन वगैरे बघा कुठं आहेत. अल्फा सब युनिट. अल्फा सब युनिट्सला पहिलं कंबाईन. कोणत्या पंपला? ते फार महत्वाचं आहे. सोडियम पोटॅशियम सोडियम एटीपी. पोटॅशियम एटीपेस पंप. हा. आता याच्या बरोबर आहे ना, खूप जण कन्फ्युज कशात होता? सोडियम कॅल्शियम पंप आणि सोडियम पोटॅशियम पंप. सोडियम कॅल्शियमशी पण कन्फ्युज होता. आणि अजून एक पंप आहे Na+K+ एटीपेज पंप आणि H+K+ एटीपेज पंप. ओके. आता H+K+ एटीपेज पंप पुढे पाहिलाय तुम्ही? प्रोटॉन पंप. प्रोटॉन पंप. मग प्रोटॉन पंप. प्रोटॉन पंप काही वेळेस काय करतं हे डिगॉक्सिन इनहिबिट H+K+ एटीपेज पंप, त्यांना तेच आठवतं खूप जणांना. तर H+K+ एटीपेज वेगळा आहे, इथं Na+K+ एटीपेज आहे. आणि अल्फा सब युनिटला बाइंड होऊन डिगॉक्सिन इट acts ड्युरिंग हायपरपोलरायझेशन स्टेज. ओके. आणि इट बाइंड्स विथ अल्फा सब युनिट इनहिबिट Na+K+ एटीपेज पंप. त्याच्यामुळे सोडियम कुठं जाणार नाही? बाहेर येणार बाहेर. नाही. आणि इट इज इम्पॉर्टंट स्टेप फॉर दिस ऍक्टिव्हेशन ऑफ NCX पंप ड्युरिंग पोलरायझेशन स्टेज. जर सोडियम बाहेर नाही आला तर बाहेरचं सोडियम कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, त्याच्यामुळं NCX पंपसाठी सोडियम आत येणार नाही. ओके. आणि त्या बदल्यात कॅल्शियम बाहेर जाणार नाही. तर पहा, Na+K+ एटीपेज पंप इनहिबिट झाल्यामुळे सोडियम कुठं राहणार आहे?
आतमध्येच राहणार आहे. सोडियम बाहेर येईल का इथून? नाही. नाही. आणि हा आतमध्ये सोडियम राहिल्यामुळं हा Na+ कॅल्शियम पंप, सोडियम कॅल्शियम पंप जो आहे तो काय करतो? इनहिबिट करतो. पण त्यामुळे कॅल्शियम बाहेर जाईल का? नाही. नाही. आणि जे सायटोप्लाझमिक मधलं कॅल्शियम आहे ते वाढेल आणि ते कॅल्शियम नंतर कुठं स्टोअर होईल? सारकोप्लाझमिक सारकोप्लाझम. रेटिक्युलम मध्ये. आणि हे कॅल्शियम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये कशा थ्रू जाईल? सरका पंप, सरका. सरका टू पंप. ओके. मग त्यानंतर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, Na+K+ ATPase पंप इनहिबिट झाल्यामुळं डिगॉक्सिन सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधलं कॅल्शियम स्टोअर काय करू राहिला? वाढू राहिला. वाढव. रिटेन आणि रिटेन जेव्हा तो नेक्स्ट सिस्टोल येईल, नेक्स्ट डिपोलरायझेशन फेज येईल, त्यावेळेस बाहेरचा कॅल्शियम आत येतो आणि तो काय करतो? सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधल्या कॅल्शियमचं रिलीज पण वाढवतो आणि आता जास्त कॅल्शियम एसआर मधून सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधून बाहेर येईल आणि तो कॅल्शियम ट्रोपोनिन बरोबर कंबाईन होईल. कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स बनेल. तो ऍक्टिन मायोसिन फिलामेंट कपलिंग करेल आणि कॉन्ट्रॅक्शन अजून छान होईल. आणि अशा प्रकारे डिओक्सिन हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतो. तर हेच मी फ्लोचार्ट मध्ये दिलेलं आहे. ओके. ओके. आता पहा, आता डिगॉक्सिन किंवा डिजिटेलिस म्हणलेलं आहे त्या ग्रुपचं नाव. बाइंड्स विथ अल्फा सब युनिट ऑफ Na+K+ ATPase. लक्षात आलं? फक्त हा अल्फा सब युनिट कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? फॉस्फोरायलेटेड. फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये. तर डिजिटलीज बाइंड्स विथ फॉस्फोरायलेटेड अल्फा सब युनिट ऑफ Na+K+ ATPase and inhibits this Na+K+ ATPase रिव्हर्सिबली. ओके. त्यामुळं कॅल्शियमचं एक्सट्रुजन होईल का? नाही. नाही. कॅल्शियम कशात राहील? आतमध्ये. सॉरी, सोडियमचं एक्सट्रुशन होणार नाही. Na+K+ ATPase पंप इनिबिट झाल्यामुळं सोडियम कशात राहील मग? आतमध्येच राहील. आत सायटोप्लाझम राहिलाय. सायटोप्लाझम म्हणजे इंट्रासेल्युलर अक्युमुलेशन ऑफ सोडियम. आणि तो मग कोणता पंप इनिबिट करेल? NCX पंप. सोडियम पोटॅशियम नाही, NCX सोडियम पंप. कॅल्शियम. सोडियम कॅल्शियम सोडियम कॅल्शियम सोडियम पंप. कॅल्शियम. आणि तो इनिबिट झाल्यामुळे कॅल्शियम जो आहे, म्हणजे सोडियम कॅल्शियम पोटॅशियम डिपोलरायझेशन फेजला, सॉरी, आपलं जेव्हा मी रिपोलरायझेशन फेज म्हणतो किंवा हायपर पोलरायझेशन फेजला एनसेक पंप इनिबिट झाला, तर हायपरपोलरायझेशन फेजच्या वेळेस कॅल्शियम कुठं जात असतो? एनसेक पंपनी बाहेर जात असतो आणि सोडियम आत येत असतो. तर तो पंप इनिबिट झाल्यामुळे कॅल्शियम कुठं राहील? आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम आणि तो सायटोप्लाझम मधला कॅल्शियम कुठं स्टोअर होईल? सारकोप्लाझमिक. हा. सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मग सायटोप्लाझम मध्ये. accumulated calcium is stored in sarcoplasmic reticulum and is released from sarcoplasmic reticulum during next Depolarization. depolarization in response to influx of calcium through L-type calcium channel. L-type calcium channel through जे कॅल्शियम येईल त्या कॅल्शियम मुळे हा सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधला स्टोर्ड कॅल्शियम रिलीज होईल. आणि एक्सिस कॅल्शियम कशा बरोबर कंबाईन होईल मग? ट्रोपोनिन. Troponin. आणि ऍक्टिन मायोसिन कपलिंग होईल आणि कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन वाढेल आणि कार्डियक आउटपुट वाढेल. तर ही डिगॉक्सिनची ऍक्शन आहे. थोडी डिफिकल्ट आहे, फक्त तुम्हाला लक्षात आलं. एक, आता ह्या सगळ्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये डिस्कस केलंय, पण तुम्हाला जर ह्याच्यातलं काहीच आठवलं नाही तर फक्त महत्वाचा पॉइंट जो आठवलाच पाहिजे, डिगॉक्सिन बाइंड विथ. सोडियम हा. पोटॅशियम एटीपेज पंप येस. इनिबिशन Yes, yes, yes. It binds with alpha subunit and inhibits sodium potassium ATPase pump during hyperpolarization stage. And due to that, it increases store of calcium in sarcoplasmic reticulum. It is released during next phase of depolarization. तर at least alpha subunit of Na त्याला बाइंड होऊन Na+K+ ATPase पंप इनहिबिट करतो. इतकं जरी तुम्ही लिहिलं तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे, जर आठवत नसेल तर. ठीक आहे. आता हे खूप डिटेल मी तुमच्याशी डिस्कस केलंय, पण तुम्हाला जर कन्सेप्ट कळला ना, तर हा फ्लोचार्ट फार लक्षात ठेवायला इझी आहे. त्यासाठी जी डायग्रॅम आहे ती मी गुडमन गिलमनची दिलेली आहे. ही तुम्हाला ही डायग्रॅम केडी त्रिपाठी मध्ये दिसणार नाही. केडी त्रिपाठी मध्ये ही डायग्रॅम दिलेली आहे.
बरोबर आहे. ही डायग्राम हम्म. दिलेली आहे. आता ही डायग्राम समजायला थोडा वेळ लागतो, लक्षात येत नाही काय. ठीक आहे. तर ही अर्धी डायग्राम आहे. त्यात आता तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्यामुळं मी तुम्हाला सांगतो. हे पहा, Na+K+ एटीपेस पंप हा सोडियमला बाहेर टाकतो. आणि हे सोडियम जे आहे, हे सोडियम बाहेर गेलेला हे इनसेक पंपसाठी महत्वाचा आहे. जो बाहेर गेलेला सोडियम आहे, सोडियम पोटॅशियम एटीपेस पंपने, तो परत इनसेक पंपने आत येतो आणि त्या बदल्यात कॅल्शियम बाहेर जातो ड्युरिंग हायपरपोलरायझेशनचा. इनसेक पंप ऍक्टिव्हेशनसाठी Na+K+ एटीपेस पंप महत्वाचा आहे. ओके. तर आपण पाहिलं, जर Na+K+ एटीपेस पंप इनहिबिट झाला तर सोडियम बाहेर जाणार नाही आणि सोडियम आतच अक्युमुलेट होईल आणि त्यामुळे तो इनडायरेक्टली N6 पंपला इनहिबिट करेल. त्यामुळे कॅल्शियम बाहेर जाणार नाही. जो सायटोप्लाझम मधला कॅल्शियम आहे तो सरका पंप थ्रू कशात स्टोअर होईल? सायटोप्लाझमिक रेटिक्युलम. रेटिक्युलम मध्ये. आणि ड्युरिंग नेक्स्ट फेज ऑफ कॉन्ट्रॅक्शन, जेव्हा एल टाईप कॅल्शियम चॅनल ओपन होऊन कॅल्शियम आत येतो, तर हा कॅल्शियम नंतर सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधला एक्सिस स्टोअर कॅल्शियमचं रिलीज वाढवल रॅनोडिन रिसेप्टर थ्रू, आणि ते कॅल्शियम ट्रोपोनिन बरोबर कंबाईन होऊन ऍक्टिन मायोसिनचं कपलिंग करते. तर ही डायग्राम थोडी काय म्हणता येईल की इनकम्प्लीट आहे. त्याआधी तुम्हाला जे मी नॉर्मल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस काय होतं आणि रिलॅक्सेशनच्या वेळेस किंवा नॉर्मल डिपोलरायझेशनच्या वेळेस काय घडून येतं आणि हायपरपोलरायझेशनच्या वेळेस काय घडतं हे तुम्हाला सांगितलंय. तर त्यावरून तुम्हाला हा फ्लो चार्ट खूप इझिली लक्षात राहू शकतो. तर आपण ती गोष्ट डिस्कस केलेली आहे. तर लक्षात आलंय? हो सर. हा. आता काही गोष्टी तुमच्याशी डिस्कस करत आहे मी. बाइंडिंग ऑफ द ग्लायकोसाइड, कार्डियक ग्लायकोसाइड टू सोडियम पोटॅशियम एटीपेज इज स्लो. म्हणजे Na+K+ एटीपेज इनिबिशन झाल्यामुळं जे कॅल्शियम स्टोअर वाढणार आहे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधला, तो फार स्लो वाढतो. इव्हन IV ऍडमिनिस्ट्रेशन जरी दिलं तरी ते स्टोअर वाढवण्यासाठी किंवा आयनोट्रॉपिक इफेक्ट येण्यासाठी काही तास लागतात डिगॉक्झिनच्या. म्हणजे इव्हन आपण IV जरी डिगॉक्झिन यूज केलं तरी त्याचं ऍक्शन यायला थोडा वेळ लागतो, कारण ही ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ही ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, लगेच नाही होत. ओके. ठीक आहे. आता एक फार महत्वाचा पॉइंट तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर डिगॉक्झिन जेव्हा बाइंड होतो अल्फा सब युनिटला, तर तो कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे मी तुमच्याशी डिस्कस केलंय? फॉस्फोरायलेटेड फॉस्फोरायलेटेड. फॉर्म मध्ये. फॉस्फोरायलेटेड. तो जर, तर त्या अल्फा सब युनिटचं जर डिफॉस्फोरायलेशन झालं, म्हणजे तिथं फॉस्फर ग्रुप नसेल, डिफॉस्फोरायलेशन झालं, तर ते डिगॉक्झिन चांगल्या प्रकारे तिथं बाइंड होऊ शकत नाही. आणि त्यामुळे डिगॉक्झिनचे ऍक्शन काय होईल? कमी होईल. कमी होईल. कमी होईल. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस ही फॉस्फोरायलेशन डिफॉस्फोरायलेशन कशावर डिपेंड आहे, तर अल्फा सब युनिटचं डिफॉस्फोरायलेशन हे कशावर डिपेंड आहे? जर अल्फा सब युनिटचं डिफॉस्फोरायलेशन झालं तर डिगॉक्झिन हा स्ट्रॉंगली बाइंड होऊ शकत नाही आणि डिगॉक्झिनचे ऍक्शन टर्मिनेट होते. तर ज्यावेळेस पेशंटला हायपर कॅलेमिया होतं, म्हणजेच पोटॅशियमची लेवल ही वाढते ब्लड मधली, तर हा एक्सिस पोटॅशियम काय करतो? अल्फा सब युनिटचं डिफॉस्फोरायलेशन करतो. काय करतो? अल्फा सब युनिटचं डिफॉस्फोरायलेशन करतो. आणि जर अल्फा सब युनिटचं डिफॉस्फोरायलेशन झालं तर डिगॉक्झिनची बाइंडिंग साईट अल्टर होते. तिथं डिगॉक्झिन व्यवस्थित बाइंड होऊ शकत नाही. त्यामुळे डिगॉक्झिनचे ऍक्शन काय होईल? लगेच टर्मिनेट होईल. त्याचे इफेक्ट काय होईल? कमी होईल. म्हणजे हायपर कॅलेमियामुळे डिगॉक्झिनचा इफेक्ट काय होतो? कमी होणार. कमी कमी होतो. होतो. लक्षात राहिलं? त्याच्या विरुद्ध आहे, हायपोकॅलेमिया जर झालं तर डिगॉक्सिन टॉक्सिसिटी. डिगॉक्झिन टॉक्झिसिटी होते. हायपोकॅलेमिया ऍग्रिवेट्स डिगॉक्झिन टॉक्झिसिटी, कारण हायपोकॅलेमियामुळं
जो अल्फा सब युनिट आहे तो फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्येच राहतो आणि त्यामुळे डिगॉक्सिन तिथं चांगल्या प्रकारे बाइंड होतं आणि जास्त वेळ बाइंड होतो आणि त्यामुळं डिगॉक्सिनची टॉक्झिसिटी होऊ शकते. म्हणजे हायपर कॅलेमिया झाले तर डिगॉक्सिनची ऍक्शन काय होते? कमी होते. कमी आणि हायपोकॅलेमिया झालं तर डिगॉक्सिनची टॉक्झिसिटी. वाढते. आता एक लक्षात घ्या, फ्युरोसिमाइड आणि थायाझाइड डायुरेटिक पैकी एक डायुरेटिक जर डिगॉक्सिन बरोबर दिला तर डिगॉक्सिनचे टॉक्झिसिटीचे चान्सेस वाढतील का कमी होतील? हायपोकॅलेमिया होईल त्याच्यामुळं वाढेल. डिगॉक्सिन टॉक्सिसिटी वाढेल. वाढेल. व्हेरी गुड. तर तेच इंटरॅक्शन तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. तुमचा आन्सर बरोबर आहे की फ्युरोसिमाइड किंवा थायाझाइड डायुरेटिक हे ड्रग हे हायपोकॅलेमिया करतात, पोटॅशियमची लेवल हे कमी करतात आणि हायपोकॅलेमिया झाल्यामुळं तो अल्फा सब युनिट हा फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्येच राहतो आणि तिथं डिगॉक्सिन जर ह्या पेशंट मध्ये दिला ज्याच्यात थायाझाइड आणि फ्युरोसेमाइड पैकी एक डायुरेटिक यूज करत आहोत आणि त्याच्यामुळे हायपोकॅलेमिया झालाय, त्यात जर डिगॉक्सिन यूज केला गेला तर डिगॉक्सिन ह्या कंडिशन मध्ये हायपोकॅलेमियामुळं अल्फा सब युनिट फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये जास्त असतो आणि त्याच्यामुळे डिगॉक्सिन जास्त बाइंड होईल आणि डिगॉक्सिनची ऍक्शन वाढेल, डिगॉक्सिनची टॉक्झिसिटी वाढू शकते. लक्षात आलं? हायपोकॅलेमियामुळे डिगॉक्सिनची टॉक्झिसिटी वाढू शकते. म्हणजे थायाझाइड किंवा फ्युरोसेमाइड जर डिगॉक्सिन बरोबर दिले तर डिगॉक्सिनची टॉक्झिसिटी काय होणार आहे? वाढणार आहे. वाढणार आहे. कारण थायाझाइड आणि फ्युरोसेमाइड काय करतात? हायपोकॅलेमिया. तर हायपोकॅलेमिया ऍग्रिवेट्स डिगॉक्सिन टॉक्झिसिटी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि हायपर कॅलेमिया डिक्रीज डिगॉक्सिन ऍक्शन. म्हणून डिगॉक्सिनच्या टॉक्झिसिटीच्या ट्रीटमेंटमध्ये आपण KCL यूज करतो. काय यूज करतो? KCL. डिगॉक्सिनच्या टॉक्झिसिटीसाठी आपण काय यूज करतो? KCL. ओके, पोटॅशियम यूज करतो. ओके, लक्षात आलं? ओके. आता रिमेनिंग पार्ट जो आहे, 11:30 वाजलेत, आपण फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट्स उद्या डिस्कस करूया. डिटेलमध्ये आपण फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन याच्यासाठी डिस्कस केली की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावे. ऍटलिस्ट तुम्हाला Na प्लस के प्लस एटीपेज पंप अल्फा सब युनिटला बाइंड होऊन डिगॉक्सिन इनहिबिट करतो आणि त्यामुळे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलमचं स्टोअर कॅल्शियमचं वाढतं आणि नेक्स्ट डिपोलरायझेशन फेज मध्ये हे कॅल्शियम रिलीज होऊन कॉन्ट्रॅक्शन होतं. एवढं तर लक्षात राहील. डिगॉक्सिनची ऍक्शन लक्षात आली तुमच्या? हो सर. एक म्हणजे ती हम्म. समजायला थोडी डिफिकल्ट आहे डिगॉक्सिनचा जो, आणि आता फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट पण काही समजायला डिफिकल्ट आहे. महत्वाचे आपण महत्वाचं डिस्कस करणार आहे. डिगॉक्सिनची टॉक्झिसिटी महत्वाची आहे. डिगॉक्सिनमुळं खूप प्रकारचे अरेथमिया होतात आणि डिगॉक्सिन ॲट्रियल फिब्रिलेशन फ्लटर मध्ये यूज पण होतोय. त्यामुळं त्या दोन्ही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर उद्याच्या लेक्चरला आपण राहिलेला पार्ट डिस्कस करूया. ओके, तर उद्या परत आपण 9:30 10:00लाच आपण घेऊया. 10च कन्व्हिनियंट आहे माझ्यासाठी. तर उद्या 10 वाजता आपण राहिलेला डिगॉक्सिनचा पार्ट कम्प्लीट करून बाकीचे ड्रग स्टार्ट करूया. तर अजून 2 लेक्चर तरी लागतील, नंतर मग आपलं कम्प्लीट होईल हा टॉपिक. ओके, काही डिफिकल्टी डिगॉक्सिन विषयी, मेकॅनिझम विषयी किंवा इंटरॅक्शन जी आहे थायाझाइड आणि डिगॉक्सिन किंवा फ्युरोसिमाइड आणि डिगॉक्सिन, ही तुम्हाला जर 2 मार्कला आली तर मेन्शन करता येईल? हो सर. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. हो थँक्यू थँक्यू सर. 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 गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट.